तुमच्याकडे अजून एकही क्रेडिट कार्ड नाही, सिबिल स्कोअर नाही म्हणून बँक कार्ड देत नाही आणि तुम्हाला पहिलं क्रेडिट कार्ड लगेच हवं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की एसबीआय, एचडीएफसी, ॲक्सिस, आयसीआयसीआय आणि एचएसबीसी या मोठ्या बँकांची अशी कोणती एंट्री लेवल क्रेडिट कार्ड आहेत जी पहिल्यांदा अप्लाय करणाऱ्यांना मिळण्याची शक्यता जास्त असते. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण चुकीचं क्रेडिट कार्ड घेतलं तर सिबिल स्कोअर खराबही होऊ शकतो. एंट्री लेवल क्रेडिट कार्ड म्हणजे काय? तर एंट्री लेवल क्रेडिट कार्ड म्हणजे जे लोक पहिल्यांदा क्रेडिट कार्ड घेणार आहेत आणि ज्याचं कमी इन्कम आहे, तसेच कमी किंवा झिरो ॲन्युअल फी असेल, अप्रुव्हल प्रोसेस सोपी असेल आणि काहीही केसेसमध्ये सिबिल नसला तरी चालतो. कारण हे घेतलेलं क्रेडिट कार्ड तुमचं क्रेडिट हिस्ट्री करण्यासाठी खूप महत्त्वाचं असतं. तर सुरुवातीला आपण सुरुवात करूया एसबीआयच्या एंट्री लेवल क्रेडिट कार्ड पासून. एसबीआय सिम्पली क्लिक क्रेडिट कार्ड हे कार्ड कोणासाठी योग्य आहे? तर ऑनलाईन शॉपिंग करणारे, अमेझॉन, फ्लिपकार्ट वापरणारे बिगिनर्ससाठी योग्य आहे. याचे मुख्य फायदे म्हणजे अॅन्युअल फी 499 आहे, जी वेव सुद्धा होऊ शकते. या कार्डच्या ऑनलाईन स्पेंड्सवर रिवॉर्ड पॉइंट्स आहेत. एंट्री लेवल असूनही डिसेंट बेनिफिट्स आहेत. हे कार्ड अप्रूव्ह करून घेण्यासाठी तुमचे एसबीआय मध्ये सॅलरी अकाउंट असल्यास लवकर अप्रूव्ह होते आणि सिबिल स्कोअर नसला तरी चान्सेस जास्त असतात. दुसरे कार्ड आहे एसबीआय सिम्पली सेव्ह कार्ड. हे कार्ड कोणासाठी आहे? तर जे लोक ऑफलाईन स्पेंड करतात, जसे ग्रोसरी, मेडिसिन, हॉटेलिंग यांच्यासाठी. याची अॅन्युअल फी 499 आहे. सिम्पल रिवॉर्ड स्ट्रक्चर आणि बिगिनर्ससाठी सेफ कार्ड आहे. आता आपण एचडीएफसीचे एंट्री लेवल क्रेडिट कार्ड पाहूया. यामध्ये पहिले क्रेडिट कार्ड येते एचडीएफसी मनी बॅक प्लस क्रेडिट कार्ड. हे बिगिनर्ससाठी फेवरेट कार्ड आहे. याची अॅन्युअल फी आहे 500 रुपये. हे कार्ड युटिलिटी बिल्स, ग्रोसरी, फ्युएलवर कॅशबॅक देते. फर्स्ट टाइम युजरसाठी इझी अप्रुव्हल मिळते. हे कार्ड नक्की घेऊ शकता, कारण एचडीएफसी मध्ये एकदा रिलेशनशिप झाले की फ्युचरमध्ये लिमिट इन्क्रीज आणि प्रीमियम कार्ड्स मिळणे सोपे होते. एचडीएफसीचे दुसरे कार्ड आहे एचडीएफसी फ्रीडम क्रेडिट कार्ड. झिरो किंवा लो इन्कम पीपलसाठी लो क्रेडिट लिमिट आणि सिंपल रिवॉर्ड सिस्टीमसाठी हे कार्ड योग्य राहील. यानंतर आपण पाहूया आयसीआयसीआयचे एंट्री लेवल क्रेडिट कार्ड. पहिले कार्ड आहे आयसीआयसीआय प्लॅटिनम चिप क्रेडिट कार्ड. जर ऑफरमध्ये हे कार्ड मिळाले तर लाईफ टाईम फ्री मिळू शकते. याचे रिवॉर्ड स्ट्रक्चर सिंपल आहे आणि सिबिल बिल्ड करण्यासाठी हे एक्सलंट ठरू शकतं. आयसीआयसीआयचे दुसरं क्रेडिट कार्ड आहे कोराल क्रेडिट कार्ड. हे प्लॅटिनम चिप कार्डचे स्लाइटली अपग्रेड व्हर्जन आहे. याची अॅन्युअल फी 500 रुपये आहे. यामध्ये लिमिटेड लॉन्चेस आहे. हे कार्ड बिगिनर्ससाठी आणि एंट्री लेवल प्रोफेशनलसाठी योग्य ठरेल. यानंतर ॲक्सिस बँकेचे एंट्री लेवल क्रेडिट कार्ड पाहूया. यात पहिले कार्ड असेल न्यू क्रेडिट कार्ड. यंगस्टर्स आणि फर्स्ट जॉब होल्डरसाठी उत्तम कार्ड आहे. याची अॅन्युअल फी 250 रुपये आहे. हे कार्ड वापरून झोमॅटो, अमेझॉन, ब्लिंकिट ऑफरचा लाभ घेऊ शकता. ॲक्सिसचे दुसरे क्रेडिट कार्ड आहे ॲक्सिस मायझोन क्रेडिट कार्ड. हे एंट्री टू मिड लेवलचे कार्ड आहे. लाईफस्टाईल बेनिफिटसाठी खूप चांगले आहे. इन्कम प्रूफ प्रॉपर असेल तर इझी अप्रुव्हल होईल. नंतर आपण एचएसबीसीचे एंट्री लेवल क्रेडिट कार्ड कोणते ते पाहूया. एचएसबीसी व्हिसा प्लॅटिनम क्रेडिट कार्ड. या क्रेडिट कार्डला कोणती अॅन्युअल फी नाहीये आणि सॅलरीड पर्सनसाठी योग्य आहे. आतापर्यंत पाहिलेल्या क्रेडिट कार्डची थोडक्यात समरी तुम्हाला सांगतो. झिरो फी किंवा लाईफ टाईम फ्रीसाठी आयसीआयसीआय प्लॅटिनम आणि एचएसबीसी व्हिसा प्लॅटिनम कार्ड योग्य आहे. बेस्ट रिवॉर्ड बिगिनर्स कार्डसाठी एचडीएफसी मनी बॅक प्लस आणि ॲक्सिस निओ कार्ड आहे. इझी अप्रुव्हलमध्ये एसबीआय सिम्पली सेव्ह, आयसीआयसीआय प्लॅटिनम कार्ड योग्य ठरेल. ऑनलाईन शॉपिंगसाठी एसबीआय सिम्पली क्लिक योग्य ठरेल. बिगिनर्ससाठी काही महत्त्वाच्या गोष्टी. मिनिमम ड्यू भरून क्रेडिट स्कोअर वाढतो हा मोठा गैरसमज आहे, हे लक्षात ठेवा. आपले क्रेडिट लिमिट पूर्णपणे वापरणे टाळा आणि अनेक कार्डसाठी एकाच वेळी अप्लाय करू नका. नेहमी टोटल बिल अमाऊंट भरा आणि एक बिलिंग सायकलमध्ये 30% पेक्षा जास्त लिमिट वापरू नका. सुरुवातीला एकच कार्ड घेऊन ते किमान 6 महिने वापरा, मगच दुसऱ्या कार्डला अप्लाय करा. जर तुम्हाला सिबिल स्कोअर वाढवायचा असेल तर बिल टाइम टू टाइम पे करा. ईएमआय आणि क्रेडिट डिफॉल्ट टाळा. सिबिल स्कोअर इम्प्रूव्ह होईल आणि तुमच्यासाठी प्रीमियम क्रेडिट कार्ड्स ओपन होतील. या व्हिडिओमधील माहिती शैक्षणिक उद्देशाने देण्यात आलेली आहे. क्रेडिट कार्ड अप्लाय करण्यापूर्वी संबंधित बँकेच्या अटी आणि शर्ती वाचा. इन्कम, सिबिल स्कोअर आणि बँक पॉलिसीनुसार अप्रुव्हल बदलू शकतो. क्रेडिट कार्ड अप्लाय करण्यासाठी खाली संबंधित बँकेच्या लिंक दिलेल्या आहेत, त्याचा तुम्ही जरूर वापर करू शकता. जर हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि विशेषतः ज्यांनी पहिलं क्रेडिट कार्ड घ्यायचं आहे
त्यांना आणि अशाच पर्सनल फायनान्स माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.